हे बदापूरचे प्रगतशील शेतकरी नितीन भाऊ देवडे यांनी आपल्या तळामध्ये मक्का पेरणीच्या वेळेस किती मक्का स्पेशल किती वापरल्यात? 3 वापरल्यात. 3 मक्का स्पेशल आणि दुसरा काय घेतलं? मक्का स्पेशल आणि त्याच्यात एक युरिया मिक्स केली होती. अशी कामरा एवढे मक्का झाले. पहिले पेरणीच्या वेळेस 3 सोडले, पेरणीच्या वेळेस 3 सोडल्या आणि नंतर दुसरा डोसला कामरा एवढे मक्का झाल्यानंतर परत 2 मक्का स्पेशल आणि एक 16 घेतली तेव्हा. हे बघा यांची बिट्टी पा कशी झालेली आहे, एकदम चांगल्या प्रकारे बिट्टी झाली. आणि तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? तर मी हे सांगू इच्छितो की आम्ही पहिल्यांदा जे खादी वापरत होतो मक्कासाठी, ज्या त्या महाग पण होत्या, रासायनिक जे खत वापरत होते, त्याच्यामुळे असा योग्य तो रिझल्ट भेटत नव्हता. मक्का स्पेशल वापरल्यामुळे तुम्ही बघू शकता की बिट्टीची साईज ही बघा ना, बिट्टी काय अजून 2 पॉईंट लागतील कमीत कमी. आता तुम्ही बघू शकता अजून ही कवळी बिट्टी आहे. हा ना, पूर्णपणे भरलेली नाही अजून. हिला अजून 2-3 पाण्याची गरज आहे. तोपर्यंत भरपूर पूर्ण याच्यापर्यंत पहा ना, ती एकदम जबरदस्त बिट्टी. योग्य प्रकारे तिची वाढ पण झालेली आणि बिट्टीची साईज पण योग्य प्रकारे झाली. तर मी हेच सांगू इच्छितो शेतकरी बांधवांना, सेंद्रिय शेती करा. सेंद्रिय शेतीचं काळाची गरज, ही काळाची गरज आहे. तुम्ही पण योग्य रीतीने सेंद्रिय खाद वापरा आणि भरघोस उत्पादन मिळवा. हे नितीन भाऊ देवडे, बदापूर, तालुका येवला, जिल्हा नाशिक यांनी कांद्याला पण आपलं, हे बघा आता आपण कांद्याला पण कांदे तिकडे यांचे चालू आहे, खाद वापरली. कांदे भरायचे चालू. त्यांनी आपल्या बेसल डोसला कांदा स्पेशल जे आपल्या 4-5 प्रकारच्या गोण्या आहेत त्या वापरल्या होत्या यांनी. कांदे एक साईज माल झालेला आहे. 3 ट्रॅक्टर, किती ट्रॅक्टर विकले? 3 ट्रॅक्टर विकले पहिले. आता हे कांदा स्पेशल टाकलेली, याला कांदा स्पेशल 4-5 प्रकारच्या गोण्या आहेत आपल्या. बोनोमिल पावडर, जे निंबोळी आर्कचं खाद आहे ती पण वापरली. 6G+. तर या सगळ्या आपण वापरलेलं आहे सेंद्रिय खत. यांचे ग्रीन पॉवर ग्रीन म्हणून एक पॉवर ग्रीन प्रॉडक्ट वापरलेलं आहे आपण, त्याच्यामुळे चांगला रिझल्ट भेटला आहे. हे बघा, त्यांचा ट्रॅक्टर भरायचं चालू आहे आज. आणि किती ट्रॅक्टर विकले याच्या आधी? 3 ट्रॅक्टर विकले. 3 ट्रॅक्टर विकले 1 एकरामध्ये. नितीन भाऊ देवडे, बदापूर, तालुका येवला, जिल्हा नाशिक.